बारामतीत जाऊयात। अजित पवारांच्या विमान अपघातस्थळी सुनेत्रा पवार आणि जय पवार दाखल झालेले आहेत। आज अजित पवार यांची जयंती आहे आणि अजित पवारांचा अपघात ज्या ठिकाणी झाला होता त्याच ठिकाणी पवार कुटुंब दाखल झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवारांच्या पत्नी, त्यासोबतच अजित पवारांच्या भगिनी, हा संपूर्ण परिवार अजित पवारांच्या अपघातस्थळी दाखल झालेला आहे। पवार कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत दुःखद आहे। अजित पवारांचा वाढदिवस हा जयंती म्हणून साजरा करावा लागेल असं कधीही वाटलं नव्हतं, अशा भावना पवार कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या आहेत। सुनेत्रा पवारांनी देखील एक भावुक अशी पोस्ट सकाळीच केलेली होती आणि त्यानंतर अजित पवारांच्या अपघातस्थळी हे पवार कुटुंब दाखल झालेलं आहे। आपले प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप। माधवी, खरं तर अजित पवारांची आज जयंती आणि आज अजित पवारांच्या जयंतीनिमित्त जे आहे ते सगळे पवार कुटुंब जे आहे ते भावुक झालेले आहेत। आणि आता काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पवार, विजया पाटील यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जात माथा टेकवला आणि त्यानंतर जे आहे ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला होता त्या ठिकाणी पवार कुटुंबीय आलेले आहेत। आज अजित पवारांची जयंती, विविध कार्यक्रम जे आहेत ते अजित पवारांच्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये आयोजित केलेले आहेत। मात्र दरवर्षी अजित पवारांच्या वाढदिवसाला हे पवार कुटुंबीय एकत्रित असायचे आणि अजित पवार जे आहेत ते कुटुंबियासमेत वेळ घालवायचे। परंतु दुर्दैवाने अजित पवारांचा विमान अपघात झाला आणि त्यानंतर त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आज अजित पवारांची जयंती आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी जे आहे ते पवार कुटुंबीय ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खासदार पार्थ पवार आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत आणि या ज्या ठिकाणी अपघात झाला त्याची पाहणी करत आहेत। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी जे आहे ते ज्या ठिकाणी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जे आहे ते भेट दिली, त्या ठिकाणी माथा टेकवला आणि त्यानंतर ज्या ठिकाणी अपघात झाले त्या ठिकाणी पोहोचलेले आणि यावेळेस काहीशी जे आहे ते एकंदरीतच अजित पवारांचा खाली जाणं आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली पोकळी, याच्यामुळे पवार कुटुंब अजूनही दुःखातून सावरलेलं नाही असं सातत्यानं असं सांगितलं जाते। आणि त्यानंतर स्मृतीस्थळी जे आहे तो माथा टेकवला, त्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी अजित पवारांच्या येऊन अभिवादन केलं आणि त्या ठिकाणी माथा टेकवलं। या ठिकाणी विजया पाटील असतील, सुनेत्रा पवार असतील, जय पवार असतील, या ठिकाणी भावुक झालेला आपल्याला पाहायला मिळाले। आणि आज बारामतीमध्ये किंवा राज्यभरात अजित पवारांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्या अजित पवारांच्या पुतळ्याचं जे अनावरण जे आहे ते बारामतीमध्ये होणार आहे। असं जरी असलं तरी पवार कुटुंबीय माझी माहिती मिळते, आजपर्यंत अधिकृत माहिती मिळाली नाही, मात्र आज जे आहे ते कुटुंबासमवेत सगळे वेळ घालवणार असल्याचे जे आहे ते समजले। जरी असलं तरी काल रात्री अजित पवार यांचा अपघात ज्या ठिकाणी झालेला होता त्या अपघात स्थळावरची दृश्य आपण पाहतोय। त्या स्मृतीस्थळी आता पवार कुटुंबियांनी जाऊन आदरांजली अर्पण केलेली आहे। त्यासोबतच आजूबाजूचे ग्रामस्थ या ठिकाणी जमा होत आहेत। त्यामुळे पवार कुटुंबियांसाठी हा क्षण, आजचा दिवस अत्यंत भावुक करणारा आहे। ही दृश्य आपण पाहतोय खास बारामतीतून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।